महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। इंस्टाग्रामवर मेसेज पाठवत बहिणीला शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून बहीण भावासह 5 जणांनी एका तरुणाला पुण्यातून उचलून कोपरगाव येथील कोकमठाण शिवारामध्ये आणत जबर मारहाण केली आहे। इतकंच नव्हे तर त्याची विष पाजून त्याची हत्या केली आहे। ही घटना कोपरगाव तालुक्यामध्ये घडल्याने एकच खळबळ उडाली आहे। साईनाथ गोरक्षनाथ काकडे वय 24 राहणार दोऱ्हाळे तालुका राहता असे मयत युवकाचं नाव असून सदर तरुणाच्या घरी घटनेची माहिती मिळाल्यानंतर तरुणाला जखमी अवस्थेत शिर्डीच्या सुपर हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते। मात्र तोपर्यंत उशीर झाला होता। मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। तरुणाच्या मृत्यूमुळे जमाव आक्रमक झाल्याने काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती। साईनाथ याने रुपाली लोंढे हिच्या बहिणीला इंस्टाग्रामवरून मेसेज करून शिवीगाळ केली होती। त्याचाच राग मनात धरून आरोपी रुपाली संजय लोंढे, अनिल संजय लोंढे, दिनेश विठ्ठल आसने आणि राहुल अशोक चांदर आणि एक अल्पवयीन बालक हे साईनाथ राहत असलेल्या ठिकाणी पुणे येथे गेले आणि त्याला घरातून ओढत आणले। त्यानंतर गाडीमध्ये टाकून कोकमठाण येथे घेऊन गेले। याबाबत पुण्यातील सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले। तालुक्यातील कोकमठाण येथे तरुणाला मुलीच्या घरच्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली। मारहाणीनंतर त्याला काहीतरी विषारी औषध पाजलं गेलंय। या घटनेबाबत कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 251/2025 भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 140(1), 189(2), 191(2) प्रमाणे 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। मयत साईनाथ आणि आरोपी यांची पूर्वीपासूनच ओळख असल्यानं नेमकं काय घडलं ज्यामुळे थेट हत्या करण्यात आली याबाबत अधिक तपास वरिष्ठ पोलीस करीत आहेत। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।